देशभरात आणि लातूर जिल्ह्यात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी करण्यात येत असून लातूर जिल्ह्यात व शहरात विविध जयंती उत्सव समित्यांमार्फत मिरवणुकीत आकर्षक देखावे साजरे करण्यात येत आहेत। मात्र लातूर शहरातील सुभेदार रामजी नगर जयंती उत्सव समितीच्या वतीने आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा आकर्षक देखावा सादर करण्यात आलाय। पृथ्वीवरील ज्या देशांमध्ये युद्ध सुरू आहेत ते बेचिराग झाले, तर देशात ज्या देशांनी बुद्धांचा मार्ग स्वीकारला ते देश शांती आणि समृद्धीने नांदत असल्याचा देखावा या ठिकाणी सादर करण्यात आला असून चालू घडामोडीवर आधारित हा देखावा अधिक आकर्षक ठरतोय। आणि या युद्धाचे परिणाम आपल्याला जागतिक पातळीवरती देखील पाहायला मिळतात। गॅसचे भाव सध्या गगनाला भिडलेले आहेत, रुपया घसरतोय आणि डॉलर हा वाढतोय। सोन्याच्या किमतीमध्ये सुद्धा प्रचंड मोठी वाढ होताना आपण सगळेजण पाहतोय। या जगामध्ये जर सगळं काही शांततेने जर सुरळीतपणे चालू राहिलं तर देशामध्ये अर्थव्यवस्था सुद्धा चांगली राहू शकते। शांतता, सामंजस्य आणि मैत्रीभाव सुद्धा या ठिकाणी वाढू शकतो। आणि मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला होता तेव्हा त्यांनी जगाला हा संदेश दिला होता की तथागत गौतम बुद्धांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत ते विचार आपण अंगीकारले पाहिजेत। तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला शांती शिकवली आणि तीच शांती आज आखाती देशांना सुद्धा गरजेची आहे। आणि म्हणून या ठिकाणी हा देखावा आम्ही आज सादर करतोय। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा देखावा या ठिकाणी दाखवत नक्कीच जागतिक पातळीवरती जे परिणाम या युद्धामुळे होत आहेत ते या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर या ठिकाणी मांडतोय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.